तर नमस्कार सर्वांना. हे बघा, आता सकाळ सकाळच मी आलतो वावरामध्ये. सरकीचं वावर आहे. खाल्लाकडे बी आपलाच ऊस आहे न इकून वारलाकून बी आपलाच ऊस आहे. आज काय झालं, सकाळ सकाळ गंध लावायचाच विसरला. गंध लावायचा विसरला म्हणजे कुंकवाचा गंध लावतो ना, तर ते इथं उतत आहे, त्याच्यामुळं राहिलं. चला असू द्या. तर काय म्हणत होतो मी, बघा यात थोडं थोडं काय झालं आहे बघा. आमच्याकडे पाऊस लईच कमी, नाहीच म्हणायचं. जवळपास थांबलं थोडंफार भुरभुर भुरभुर येते. आता तर 2-4 दिवस झालं उघडूनच गेला आहे. आणि त्याच्यामुळं काय झालं, ऊसाला पाणी कमी पडलं आहे. आणि पाणी कमी पडल्यामुळं ऊसावर हे बघा अशा प्रकारचा रोग पडायला लागला आहे. तांबुरा बी आहे आणि पांढरा मावा आहे. हे बघा, तुम्हाला थांबा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, तू दिसणार नाही. असं येऊ का, येऊ बघा, येऊ का येऊ का येऊ का कसा येऊ, असला रोग पडायला लागला. तर माझ्यासारख्या शेतकरी बांधवांना विनंती आहे, किंवा याला काही असलं तर सांगा तुमच्याकडं. तांबोरा असल्यामुळं हो का कसा ऊस पिवळा दिसतोय, हो काही असा पिवळा पडायला लागला आहे वर शेंड्यात. तर जे अनुभवी शेतकरी बांधवी समजा ऊसावले, त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा याला उपाय काय असं ना. कारण त्याला पाऊस तर कमीच आहे. कमी पावसामुळं प्रमाण लय जाणवायला लागले. तर नक्कीच कमेंट करून काही उपाय असला तर सांगा. बाकी वातावरण आज सकाळ सकाळ तर एकदम मोकळं आहे. बघा तुम्ही, आभाळात कुठं ढगाचा पत्ता नाही. आणि सकाळचं मस्त ऊन पडलेलं आहे, कवळं कवळं. सरकी बी लय मस्त आलेली. सरकीचा काही विषय नाही, तिच्यावर काय सध्या काही रोग बिग नाही. पण हे असंच ऊसाच्या बाबतीत व्हायला लागले वा. सांगा काय असला उपाय तर नक्कीच कमेंट करून. सकाळ सकाळ म्हणलं मारा शेतात फेरफटका. बाकी वातावरण आमच्याकडे आज काय नाद्याबादच आहे, काही विषयच नाही. आणि मिरचीवर तर आहेच का कोकडा, तो काही जातच नाही. काही हे बघा, कोकडा तितकाच आहे. बघा कशा कोकाड्यात बघा. आणि कोकडा असून बी ह्या बघा, त्याला मिरच्या बी तितक्याच आहेत. ह्या बघा, बघा तुम्ही ह्या मिरच्या किती मिरच्या झाल्यात त्याला. आता हे दिसतोय हे मोर लागवडीचं ऊस आहे मित्रांनो. तर आता तुम्हाला दाखवलेला खोडा होता, म्हणजे तुटून गेलेला 1 वर्ष. आणि ही लागवड आहे. तर याच्यावर बी आहे थोडंफार प्रमाणे, जास्तीचं नाही बरं का, थोड्याफार प्रमाणात आहे. तर सांगा काय असला उपाय तर. आता मध्ये तर काय डुकराच्या व्यवामुळे मध्ये घुसत नाहीत आम्ही. मध्ये काय झाले काय माहीत. आता उसाला कसं दाट असल्यामुळे हे इतकं दाट आहे, आतमध्ये जायचं भ्या वाटतात. इकूनच पाणी सोडलं की तिकडे जातं, तिकडे जाऊन बघायचं, त्याच्यामुळे मध्ये काय जात नाहीत. तर सांगा बाबा काय असला उपाय तर करून बघू. आणि हे बघा, ही मिरची आणि हे कोकडा, हे तर आमच्या पाचीलाच पुंजलेला आहे कोकडा. हे काय जात नाही. पण जाऊ द्या, मिरच्या चांगल्या आहेत, आणखीन बी लावल्यात. होईन कसं होईन तसं होईन, त्याला काय तेव्हा जसं होईन तसं होईन. पण चला असू द्या. सकाळ सकाळ म्हणलं तेच दाखवलं तुम्हाला. बाकी वातावरण सरकीन कापूसन काय शेतकऱ्याचं सगळंच चांगलं असतं. मी शेतकरीचे, मी शेतकरीचे. इकडे सोलर आहे, येईला पाणी बऱ्यापैकी.
पाण्याची नाही कमी, ऊसाला सारखं पाणी चालू आहे. जास्त पाण्यामुळं होतं आहे का काय होतं आहे हे काय कळायला मार्ग नाही बघा. काही येईल इथं पाणी कच्चू नाही, पण असं कमून होतं आहे तेच कळाना. शेजाऱ्याच्या ऊसा उभी आहे, आता हे शेजाऱ्याचा ऊस पलीकडून त्याच्या उभी आहे, पण असू द्या. तर चला आता ह्यो आजचा छोटासा व्हिडिओ आपण इथंच थांबू. पण भावांनो, कमेंट करायला विसरू नका. नक्कीच कमेंट करून सांगा की याला बाबा उपाय काय आहे आणि काय उपाय केल्याने तो रोग आपला दूर होईल. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ आता इथंच थांबू. पुन्हा एकदा सगळ्याच्या मनापासून धन्यवाद.